स्क्रीनवरती फोटो बघा 2 मिनिटासाठी। मम्मा काय करते तर मम्मा बोलतो बिगारी काम करते आईला त्या सल्यूट आहे। आणि त्या जागी जर आपण असतो तर हेलो माय टू फैमिली, गुड मॉर्निंग, कैसे हो? आई होप आप सभी लोग ठीक हो गए। एंड बाय द वे अभी जा रहा हूँ जिम में, म्हणजे मी आता जातोय जिमला। तुम्हाला एक सांगतो मी, स्क्रीनवरती फोटो बघा 2 मिनिटासाठी। ॲक्च्युली मी जिमलाच जात होतो आणि तुम्ही बघू शकता। ओके गाईज, आता जो फोटो बघितलात ना, ॲक्च्युली मी इथं थांबलो कारण रोडचा आवाज वगैरे ऐकायला। तुम्ही जो फोटो बघितलात ना, तो मुलगा ॲक्च्युली माझ्याकडनं 20 रुपये सकाळचे मागवत होता बिचारा। कारण सहजासहजी आपण असं करतो ना, कोण सकाळच जर अगर तुमच्याकडनं असं पैसे मागत असेल तर तुम्ही विचार करा, हा दारू पिण्यासाठी तर नाही मागत। पहिला प्रश्न हा येतो डोक्यामध्ये, बरोबर आहे? अशाच प्रकारे माझ्याही डोक्यात असाच प्रश्न आला, हा दारू पियाला तर नाही। पण मी बघितलं त्याच्याकडे, अरे खूप लहान दिसतो। 2 मिनटं त्याच्याजवळ थांबलो आणि त्याची स्टोरी पहिली ऐकली मी बोललो, बेटा तुला कशाला पाहिजेत पैसे? तर मला बोलतो, इथनं मला रिक्षाला स्टेशनला जायचं आहे, म्हणजे माझ्या इकडंच पुढे राहतो। तर म्हणजे स्टेशनला जायचं आहे, ठीक आहे। तर ॲक्च्युली मी मोबाईल पण म्हणजे आणलेला आहे, पण माझ्या ह्याच्यामध्ये पे सिस्टम नाही आहे। ओके, आणि माझ्याकडे पैसे नव्हतेच लिटरली, कारण की मी जिमला जात होतो म्हणून मी 1 रुपया पण खिशात ठेवला नव्हता। जस्ट मी चेंज केले, कपडे नवीन घातले आणि निघालो जिमला। आणि ही स्टोरी अशी माहीत पडली। मग त्याला विचारलं मी की बाबा परिस्थिती काय आहे तुझी, मला सांग बरं। तर मला काय बोलतो माहिती आहे का, माझ्याकडे मॉम डॅड, ओके, अँड 1 ब्रदर अँड 1 सिस्टर आणि तो आहे। ओके, तर मी त्याला विचारले मम्मा काय करते? तर मम्मा बोलतो बिगारी काम करते बिचारी मम्मा। सल्यूट आहे बाबा, कारण की अशा परिस्थितीमध्ये प्रसन्न पार पाडणे, आईला त्या सल्यूट आहे। आणि आई ही प्रत्येक टायमाला आपल्या मुलांसाठी आहे ना खूप कष्ट करते। हे आपल्या आईवरनं मी सांगतो, पूर्ण दुनियामध्ये सर्व आई कष्ट भरपूरच करतात। पण डॅडीला मी विचारले, डॅडी काय करतात आणि भाव काय करतो? भाव आईसोबतच बिगारी जातो। मग तू काय करतोस? तो बोलतो मी गॅरेज काम शिकण्यासाठी जातोय। मी त्याला सल्यूट केलं, बोल एक काहीतरी तो कला घेतोय अंगामध्ये आपल्या स्वतःच्या। तर मला एकच DN तुम्हाला सांगायचं आहे, काहीतरी कला घ्या। परिस्थिती जरी गरीब असेल आपली, ओके, परिस्थिती काय चेंजेस होते, पण कला घ्या काहीतरी। जर तुम्ही शिक्षण, नशिबात ज्याच्या भेटतं शिक्षण त्याला भेटतं, पण ज्याच्या नसेल भेटत बिचाऱ्यानं काय करणार तुम्ही सांगा। तर तो गॅरेज असं शिकतोय मला खूप, पण अंगामध्ये तुम्ही कला घ्या, काही म्हणजे नॉलेज घ्या गोष्टीचा। तर त्याला बोललो ठीक आहे, मी तुला हेल्प करतो। आणि भाऊ पण बिगारी बोललो तुम्हाला। आणि डॅडी, महत्त्वाची गोष्ट, डॅडी बोलतो दारू पिऊन रात्रीच्या आईला मारतात, हंगामा करतात, त्यांना पैसे दारूला नाही दिले अशी घरात मारामारी करतात। मग डॅडी मुले बोलतो मी स्कूलला गेलो नाही। अरे माय गुडनेस, मला एवढं वाईट वाटलं ना की विचारू नका, काय सांगणार यार। सकाळच असं मला खूप वाईट वाटलं यार। त्याच्यानंतरला मी त्याला ऑटो करून दिली। एका मित्राला बोललो, मित्र नव्हता आपला गावातलाच होता माणूस, त्याला भाई त्याला स्टेशनपर्यंत सोड। गाईस कशी परिस्थिती असते ना, तर मी तुम्हाला हेच सांगतो की प्लीज परिस्थिती चेंजेस करावी लागते। आणि दुसरी गोष्ट, जेव्हा आपल्याकडे काहीच नसतं ना, 10 पैकी 1 माणूस असतो, तो देवासारखा येतो आणि आपल्याला विचारतो। आज मी त्याला अशाच पद्धतीमध्ये विचारलं। मला ॲक्च्युली त्याला हेल्प करायचीच होती, पण एनिवे तो गेला। बघू कधी योगायोगात भेटला तर नक्की त्याला हेल्प करेन मी। चला मग जिमला जाऊया। एवढ्या स्टोरीमधून म्हणजे मला असं माहीत पडलं की बघा, ज्याला भेटतं त्याला कधीच त्याचा व्हॅल्यू माहीत नाही पडत, आणि ज्याला नाही भेटत ना त्याला त्याचा व्हॅल्यू माहीत पडतो। ओके, मला एकच सांगायचं आहे, कारण माझ्या यूट्यूबवरती यंगस्टार पोरं भरपूर व्हिडिओ बघतात, ब्लॉग यंग आहेत ते, आणि काही पॅरेंट्स वगैरे फॅमिली पण ब्लॉगच बघतात। तर आय एम सो सॉरी, पहिलाच बोलतो, जर तुमच्या फॅमिलीमध्ये तुमचे मॉम डॅड भरपूर कष्ट करत असतील आणि तुम्हाला शिकवतात, ओके, तर प्लीज शिकून घ्या व्यवस्थित। आणि कसं स्वतःच्या पायावर आज ना उद्या तुम्ही उभे राहाल, ओके। पण पॅरेंट्सला विसरू नका मोठं झाल्यावरती, एक महत्त्वाची गोष्ट।
ओके, तेच तुमचे परमेश्वर आहे, तेच तुमचे देव आहे. सिंपल थिंग एक विचार करा, त्या मुलाची आज परिस्थिती अशी आहे, पण त्या जागी जर आपण असतो तर आणि आपल्याला सहारा भेटला नसता तर आपले दिवस कसे असते. ओके, मला हेच सांगायचं आहे तुम्हाला. पॅरेंट्स काहीही घरात तुम्हाला देत असतील, छोट्या मोठ्या गोष्टी दुसऱ्याचं बघून तुम्ही पॅरेंट्सकडनं हट्टपणा करू नका. बहुतेक पोरं करतात. ओके, तर असं नाही केलं पाहिजे, कारण तुम्ही आता लहान आहेत. ओके, आपला दिमाग आणि माइंड वेगळ्या पद्धतीत असतं आणि पॅरेंट्सचा माइंड हा वेगळ्या पद्धतीत असतं. तर प्लीज त्यांचा आदर करा, जे भेटते ते घ्या, शिकून घ्या व्यवस्थित. स्वतःच्या पाया उभे राहिल्यावरती तुम्हाला कळेल ओके अनुभव काय असतो आणि कशी परिस्थिती असते. परिस्थिती बदलावी लागते, ह्याच्यासाठी आपल्याला खूप मेहनत घ्यावी लागते आयुष्यामध्ये. सी यू नेक्स्ट ब्लॉग. बाय बाय माय यूट्यूब फॅमिली, गॉड ब्लेस यू. अँड नेक्स्ट थिंग, काय चुकीचं बोललं असेल तर प्लीज कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ कसा होता, जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय, गुड नाईट.